नजीक आओ थोड़ा बोलता नजीक आओ ये दिखते रहना चाहिए। आज आपल्या वणी शहरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे आणि वारंवार 2013 मध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आहे आणि या परिसरामध्ये पूर्ण नगरपालिका क्षेत्रातली घाण येऊन इथं एवढे मच्छर साचलेले आहेत का स्वतः हे किडे दिसून राहिलेले आहे। परवाला प्रदूषण महामंडळाचे सचिव विकास खारगे साहेब आलेत, जिल्हाधिकारी आणि कमिशनर मॅडम आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी मंत्री यांच्या मार्गदर्शनात मीटिंग झाली आणि मी तिथे विषय दिला का उपजिल्हा रुग्णालय हे वणीला होणं गरजेचं आहे आणि या मतदारसंघामध्ये पूर्ण खड्ड्याने लोक त्रस्त झालेले आहे। त्यांची जीवितहानी वाचवण्यासाठी आणि तात्काळ उपचार देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांनी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे आणि मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांची सुद्धा भेट घेतली। परिस्थिती डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक राजकीय नेत्यांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे शासकीय निधी इथे उपलब्ध करत नाही आणि या मतदारसंघामध्ये कोळशाच्या सिमेंटच्या खाणींनी अरबो रुपयाचा निधी आहे आणि या मतदारसंघाच्या कुठल्याही आमदाराला आतापर्यंत मंत्रिपद मिळालं नाही। त्यामुळे या परिसराच्या जनतेला वाढीत टाकलेलं आहे आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णाला इथे कर्मचारी जे काम करतात डॉक्टर कर्मचारी 24 तास ते सुद्धा असुरक्षित झालेले आहे। हे मच्छर खिडक्या तुटलेले आहे, त्यातून गेल्यानंतर चावल्यानंतर जो चांगला माणूस आहे तो सुद्धा आजारी पडतो। आजाराचं रुग्णाचं तर सोडाच ही परिस्थिती आहे। म्हणून मी विकास खारगे साहेब आणि जिल्हाधिकारी मीना साहेब आणि सर्व नेते मंडळींना आणि अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो, वणीचं उपजिल्हा रुग्णालय तात्काळ करून द्यावं आणि या घाणीचं साम्राज्य मोबाईलमध्ये मी केलेलं आहे, टाईप केलेलं आहे। तरी मी सर्व जनतेच्या वतीने नम्र विनंती करतो। जय महाराष्ट्र। इथेच थांबतो। आपला नारायण गोडे।